नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर 24/7 जी के स्टडी. पेपरला जाण्यापूर्वी आपण 100 प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर चला मग पहिला प्रश्न. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणता गड सर्वप्रथम जिंकला? ए. रायगड, बी. तोरणा, बी. पुरंदर, सी. सिंहगड. याचं उत्तर आहे मित्रांनो तोरणा. प्रश्न दुसरा. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? समर्थ रामदास, तुकाराम महाराज, संत एकनाथ, ज्ञानेश्वर. याचं उत्तर आहे मित्रांनो समर्थ रामदास. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केव्हा केला? ए. 1674, बी. 1660, सी. 1680, डी. 1670. याचं उत्तर आहे 1674. राया आणि शिवा या नावाने कोणाला ओळखले जात होते? ए. संभाजी महाराज, बी. शिवाजी महाराज, सी. तानाजी मालुसरे, डी. हिरोजी इंदुलकर. याचं उत्तर आहे शिवाजी महाराज. औरंगजेबचा मृत्यू कधी झाला? ए. 1700, बी. 1707, सी. 1710, डी. 1699. याचं उत्तर आहे 1707. दिल्लीच्या सिंहासनावर बसणारा पहिला मुघल सम्राट कोण होता? ए. बाबर, बी. हुमायून, सी. अकबर, डी. शेरशाह. याचं उत्तर आहे बाबर. खांदेरी बेटाचे युद्ध कोणत्या सुलतानासोबत झाले? ए. आदिलशाह, बी. निजामशाह, सी. पोर्तुगीज, डी. इंग्रज. सी. पोर्तुगीज. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना कोणता किताब मिळाला? ए. छत्रपती, बी. महाराज, सी. स्वामी व डी. राजे. याचं उत्तर आहे ए. छत्रपती. तानाजी मालुसरे यांनी कोणता गड जिंकला? ए. पुरंदर, बी. रायगड, सी. सिंहगड, डी. लोहगड. याचं उत्तर आहे ए. सिंहगड. चापेकर बंधूंनी कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली? ए. रॅड, बी. कर्झन, सी. माउंटबॅटन, डी. हेस्टिंग. याचं उत्तर आहे मित्रांनो ए. रॅड अधिकाऱ्यांची हत्या केली. स्वराज्य स्थापनेत शहाजी राजांचे कोणते योगदान होते? ए. दिल्लीत लढाई केली, बी. बिजापूरच्या बाजूने युद्ध केले, सी. दक्षिण जहागिरी राखली, डी. शिवाजी महाराजांचे शिक्षण घडले. याचं उत्तर आहे मित्रांनो सी. दक्षिणेत जहागिरी राखली. पेशव्याची सुरुवात कोणी केली? ए. बाजीराव दुसरा, बी. नानासाहेब, सी. बालाजी विश्वनाथ, डी. माधवराव पेशवे. याचं उत्तर आहे सी. बालाजी विश्वनाथ. तानाजी मालुसरे कोणत्या किल्ल्यावर शहीद झाले? ए. रायगड, बी. सिंहगड, सी. तोरणा, डी. पुरंदर. याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सिंहगड. बी उत्तर आहे. पहिले स्वातंत्र्य संग्राम कधी झाला? ए. 1757, बी. 1857, सी. 1905, डी. 1942. याचं उत्तर आहे 1857. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हटले? ए. महात्मा गांधी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. लोकमान्य टिळक, डी. गोपालकृष्ण गोखले. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ए. लॉर्ड कर्झन, बी. लॉर्ड माउंटबॅटन, सी. लॉर्ड विल्यम बेंटिंक, डी. लॉर्ड कॅनिंग. डी. लॉर्ड कॅनिंग.
महात्मा गांधीजींनी चळवळीचे अस्त्र म्हणून काय वापरले? ए. सशस्त्र क्रांती, बी. अहिंसा, सी. विदेशी मालावर बहिष्कार, डी. धार्मिक आंदोलन. बी. अहिंसा. 1920 मध्ये सुरू झालेली चळवळ कोणती होती? ए. 40चा उठाव, बी. भारत छोडो, सी. असहकार चळवळ, डी. सविनय कायदेभंग. सी. असहकार चळवळ. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? ए. रवींद्रनाथ टागोर, बी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सी. लोकमान्य टिळक, डी. बाळ गंगाधर टिळक. बी. बालचंद्र चट्टोपाध्याय. दिल्लीवर मराठ्यांनी किती वेळा सत्ता मिळवली? ए. एकदाच, बी. 2 वेळा, सी. 3 वेळा, डी. 4 वेळा. बी. 2 वेळा. महात्मा गांधींनी पहिले सत्याग्रह कुठे सुरू केला? ए. मुंबई, बी. चंपारण्य, सी. अहमदनगर, डी. कोलकाता. बी. चंपारण्य. भारत छोडो आंदोलन कधी झाले? 1930, बी. 1942, सी. 1947, डी. 1919. बी. 1942. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? ए. तोरणा, बी. सिंहगड, सी. रायगड, सी. लोहगड. सी. रायगड. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ए. महात्मा गांधी, बी. सरदार पटेल, सी. जवाहरलाल नेहरू, डी. सुभाषचंद्र बोस. सी. जवाहरलाल नेहरू. झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात शहीद झाली? ए. 1857, बी. प्लासीची लढाई, सी. बक्सरची लढाई, डी. पानिपतचे युद्ध. ए. 1857च्या उठावात. असेच व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. शहाजीराजे भोसले यांच्या पत्नीचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? ए. सावित्रीबाई, बी. जिजाबाई, सी. ताराबाई, डी. राधाबाई. बी. जिजाबाई. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता कोणी संबोधले? ए. नेहरूजी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. पटेल, डी. टिळक. बी. सुभाषचंद्र बोस. 1930 सालाचे नमक सत्याग्रह कुठे झाले? ए. दिल्ली, बी. दांडी यात्रा, सी. मुंबई, सी. चंपारण्य. बी. दांडी यात्रा. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? ए. मराठे अफगाण, बी. मराठे मुघल, सी. मुघल इंग्रज, डी. मराठे शीख. ए. मराठे अफगाण. भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? ए. 15 ऑगस्ट, बी. 26 जानेवारी, सी. 2 ऑक्टोबर, डी. 1 मे. ए. 15 ऑगस्ट. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ए. राजेंद्र प्रसाद, बी. राधाकृष्ण, सी. नेहरू, डी. अब्दुल कलाम. ए. राजेंद्र प्रसाद. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? ए. 1630, बी. 1627, सी. 1640, डी. 1612. ए. 1630. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला? ए. रायगड, बी. प्रतापगड, सी. सिंहगड, डी. राजगड. बी. प्रतापगड. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र चालवले? ए. केसरी, बी. नवभारत,
सी जनतेचा आवाज, डी हरिजन. ए केसरी. आर्य समाज संस्थेची स्थापना कोणी केली? ए राजाराम मोहन राय, बी दयानंद सरस्वती, सी विवेकानंद, डी गोखले. बी दयानंद सरस्वती. श्रीमंत या उपाधीने कोण ओळखले जात? ए पेशवे, बी नाना फडणवीस, सी शहाजीराजे, डी तानाजी. ए पेशवे. सुभाषचंद्र बोस यांनी कोणती फौज स्थापन केली होती? ए हिंदुस्तान सेन, बी स्वराज्य दल, सी आझाद हिंद फौज, डी भारत सेना. सी आझाद हिंद फौज. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? पंडित जवाहरलाल नेहरू, ए बी इंदिरा गांधी, सी लालबहादूर शास्त्री, डी राजीव गांधी. सी लालबहादूर शास्त्री. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केव्हा केले? ए 1645, बी 1674, सी 1666, डी 1650. बी 1674. महात्मा गांधीजींनी चंपारण्य आंदोलन का सुरू केले? ए जमीनदाराचे शोषण थांबवण्यासाठी, बी ब्रिटिशांचा कर वाढवण्यासाठी, सी खादी प्रचारासाठी, डी दलितांच्या हक्कासाठी. हे जमीनदाराचे शोषण थांबवण्यासाठी. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य कोणाचे होते? ए लोकमान्य टिळक, बी महात्मा गांधी, सी सुभाषचंद्र बोस, डी गोपालकृष्ण गोखले. हे लोकमान्य टिळक. 1857च्या उठावाचे नेतृत्व कानपूरमध्ये कोणी केले? ए तात्या टोपे, बी नानासाहेब, सी राणी लक्ष्मीबाई, डी बहादूर शाह. बी नानासाहेब. भारत छोडो आंदोलनाची घोषणा कधी झाली? ए 8 ऑगस्ट 1942, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1930, डी 12 मार्च 1930. ए 8 ऑगस्ट 1942. कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? ए 1999, बी 1990, सी 2000, डी 1995. उत्तर आहे 1999. राज्यघटनेचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी महात्मा गांधी, सी नेहरूजी, डी पटेल. ए बाबासाहेब आंबेडकर. राणी लक्ष्मीबाई कोणत्या संस्थानाच्या राणी होत्या? ए झाशी, ए नागपूर, ए सी सातारा, डी ग्वालेर. ए झाशी. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? ए इंदिरा गांधी, बी सरोजिनी नायडू, सी सुषमा स्वराज, डी विजयलक्ष्मी पंडित. उत्तर आहे ए इंदिरा गांधी. पहिले स्वातंत्र्य युद्ध कोणत्या वर्षी झाले? ए 1857, बी 1885, सी 1757, डी 1947. ए 1857. दिल्ली चलो हे घोषवाक्य कोणाचे होते? ए सुभाषचंद्र बोस, बी महात्मा गांधी, सी टिळक, डी नेहरू. उत्तर ए सुभाषचंद्र बोस. शारदा कायदा कोणत्या विषयावर होता? ए मुलीच्या विवाहाचे वय, बी जमीन महसूल, सी शिक्षण, डी धार्मिक सुधारणा. याचं उत्तर आहे ए मुलीच्या विवाहाचे वय. कोणते ऐतिहासिक व्यक्तिमत्व देशबंधू म्हणून ओळखले जाते? ए चित्तरंजन दास,
बी सुभाषचंद्र बोस, सी गोखले, डी वल्लभभाई पटेल. त्याचं उत्तर आहे हे चित्तरंजन दास. फास्ट वॉर ऑफ इंडिपेंडेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ए विसेंट स्मिथ, बी कार्ल मार्क्स, सी व्ही डी सावरकर, डी महात्मा गांधी. सी व्ही डी सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ए महात्मा गांधी, बी नेताजी सुभाषचंद्र बोस, सी भगतसिंग, डी सरदार पटेल. याचं उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वातंत्र्य चळवळीत नमक सत्याग्रह कुठे सुरू झाला? ए अहमदनगर, सॉरी मित्रांनो ऑप्शन खाली गेले आपले. बी दांडीयात्रा, सी नागपूर, डी मुंबई. याचं उत्तर आहे बी दांडीयात्रा. पहिला मुघल सम्राट कोण होता? ए बाबर, बी हुमायून, सी अकबर, डी शेरशाह. याचं उत्तर आहे बाबर. जालियनवाला बाग हत्याकांड कोणी घडवले? ए जनरल डायर, बी लॉर्ड कर्झन, सी माउंटबॅटन, डी नेहरू. याचं उत्तर आहे हे जनरल डायर. भारताचा पहिला राष्ट्रपतीचे नाव काय होते? ए राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर राधाकृष्ण, सी डॉक्टर आंबेडकर, डी जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर आहे मित्रांनो एक राजेंद्र प्रसाद. अकबरचा नवरत्न कोण नव्हता? ए तानसेन, बी बिरबल, सी राजा मानसिंग, सी शिवाजी. याचं उत्तर आहे हे शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? ए मुंबई, बी इंदूर, सी मऊ, डी महू. डी महू. स्वदेशी आंदोलन सर्वप्रथम कधी सुरू झाले? ए 1905, बी 1919, सी 1920, डी 1930. याचं उत्तर आहे ए 1905. मध्ये दांडी यात्रा कोणी केली? महात्मा गांधी, बी नेहरू, सी पटेल, डी सुभाषचंद्र बोस. याचं उत्तर आहे ते महात्मा गांधी. भगतसिंग यांना कोणत्या खटल्यात फाशीची शिक्षा झाली? ए दिल्ली कट, बी लाहोर कट, सी असेंब्ली बॉम्ब, डी काकोरी खटला. याचं उत्तर आहे लाहोर कट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? ए 1885, बी 1895, सी 1905, डी 1875.
ए 1885. राजाराम मोहन राय यांनी कोणती संस्था स्थापन केली? ऑप्शन खाली गेले मित्रांनो. ए आर्य समाज, बी ब्राह्मण समाज, सी प्रार्थना समाज, डी सत्यशोधक समाज. याचं उत्तर आहे मित्रांनो हे ब्राह्मण समाज. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केला? ए दयानंद सरस्वती, बी महात्मा गांधी, सी राजाराम मोहन राय, डी गोपाळ कृष्ण गोखले. याचं उत्तर आहे हे राजाराम मोहन राय. इन्कलाब जिंदाबाद हे घोषवाक्य कुणी दिले? ए भगतसिंग, बी गांधीजी, सी बोस, डी आझाद. हे भगतसिंग. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. कोणते व्यक्तिमत्व पाल मध्ये येत नाही? ए लाला लजपतराय, बी बाळ गंगाधर टिळक, सी गोपाळ कृष्ण गोखले, डी बिपिनचंद्र पाल. याचं उत्तर आहे हे सी गोपाळ कृष्ण गोखले. भारतात ब्रिटिश राज्याची सुरुवात कधी झाली? ए 1757, बी 1857, सी 1761, डी 1800. ए 1757. महात्मा गांधीजीचा पहिला सत्याग्रह भारतात कुठे झाला? ए चंपारण्य, बी अहमदाबाद, सी बारडोली, डी नागपूर. हे चंपारण्य. अखंड भारतची संकल्पना कोणी मांडली होती? ए स्वातंत्र्यवीर सावरकर, बी गांधीजी, सी नेताजी, डी पटेल. ए स्वातंत्र्यवीर सावरकर. भारताचे लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात? ए सरदार वल्लभभाई पटेल, बी नेताजी, सी राजेंद्र प्रसाद, डी अटल बिहारी वाजपेयी. ए सरदार वल्लभभाई पटेल. असहकार आंदोलन कधी सुरू झाले? 1920, बी 1919, सी 1930, डी 1942. याचं उत्तर आहे 1920. सरोजिनी नायडू कोणत्या राज्याची पहिली महिला राज्यपाल होत्या? ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी कर्नाटक. याचं उत्तर आहे हे उत्तर प्रदेश. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता? ए चाणक्य, बी विशाखादत्त, सी बृहस्पती, डी वल्लभाचार्य. याचं उत्तर आहे चाणक्य. पुन्हा एकदा प्रश्न पहा. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता? ए चाणक्य, बी विशाखादत्त, सी बृहस्पती, डी बालचंद्र. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा प्रश्न आहे, अशोकाने धर्म प्रचारासाठी कोणती लिपी वापरली होती? ए ब्राह्मी लिपी, 2 खरोष्टी लिपी, 3 नागरी लिपी,
4. देवनागरी लिपी. याचं उत्तर आहे मित्रांनो ए. ब्राह्मी लिपी. पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? ए. 1674, बी. 1670, सी. 1664, सी. 1680. याचं उत्तर आहे मित्रांनो 1674. हिंदी स्वराज्य पुस्तक हे कोणी लिहिले? यात पर्याय 1 गांधीजी, पर्याय 2 नेहरूजी, पर्याय 3 आंबेडकर, पर्याय 4 टिळक. याचं उत्तर आहे मित्रांनो गांधीजी. राज्य क्रांती दल कुठे स्थापन झाली? याचं ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन डी भारत, ऑप्शन डी कॅनडा. याचं उत्तर आहे मित्रांनो अमेरिका. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? पर्याय 1 बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी रवींद्रनाथ टागोर, सी गांधीजी, डी सुभाषचंद्र बोस. याचं उत्तर आहे मित्रांनो बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. सत्यशोधक समाज कोणाने स्थापन केला? ए महात्मा फुले, बी बाबासाहेब आंबेडकर, सी राजाराम मोहन राय, डी गांधीजी. याचं उत्तर आहे मित्रांनो गांधीजी, महात्मा गांधीजी. पुणे करार कोणामध्ये झाला? ए गांधीजी आंबेडकर, बी आंबेडकर नेहरू, सी बोस गांधीजी, डी गोखले आंबेडकर. याचं उत्तर आहे मित्रांनो गांधीजी आंबेडकर. हरिजन हा शब्द गांधीजींनी कोणासाठी वापरला? ए दलित, बी महिला, सी मुस्लिम, डी सैन्य. याचं उत्तर आहे दलित. व्यास कोणत्या ग्रंथाचे लेखक आहे? ए महाभारत, बी रामायण, सी वेद, डी उपनिषद. याचं उत्तर आहे मित्रांनो हे महाभारत. त्रिपिटक कोणत्या धर्माचा ग्रंथ आहे? ए बौद्ध, बी जैन, सी हिंदू, डी इस्लाम. याचं उत्तर आहे मित्रांनो बौद्ध. अशोक कोणत्या वंशाचा होता? ए मौर्य, बी गुप्त, सी चोल, डी मुघल. ए मौर्य. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? मे ते सप्टेंबर, बी नोव्हेंबर ते फेब्रुवारी, सी जुलै ते डिसेंबर, डी जानेवारी. याचं उत्तर मित्रांनो नोव्हेंबर. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? ए 8 मार्च, बी 14 फेब्रुवारी, सी 1 मे, डी 2 ऑक्टोबर. ए 8 मार्च. महाभारत महाकाव्याचे मूळ लेखक कोण होते? ए वाल्मिकी, बी वेदव्यास, सी तुलसीदास, डी कालिदास. ए बी वेदव्यास. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, बी झाकीर हुसेन, सी व्ही व्ही गिरी, डी नीलम संजीव रेड्डी. ए सर्वपल्ली राधाकृष्ण. स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? ए
2012, बी 2014, सी 2016, डी 2018. याचं उत्तर आहे बी 2014. खालीलपैकी कोण भारतीय राज्य सेवन सिस्टरमध्ये समाविष्ट नाही? ए. अरुणाचल प्रदेश, बी. मिझोरम, सी. नागालँड, डी. गोवा. डी. गोवा. गीत गोविंद या काव्याचे रचयिता कोण आहेत? ए. कालिदास, बी. जयदेव, सी. सूरदास, डी. तुलसीदास. याचं उत्तर आहे बी. जयदेव. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कोणते? ए. दिल्ली, बी. मुंबई, सी. कोलकाता, डी. बेंगळुरू. बी. मुंबई. सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या वर्षी निवृत्ती घेतली? ए. 2012, बी. 2013, सी. 2014, डी. 2015. बी. 2013. हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ए. डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन, डॉक्टर बी. वर्गीस कुरियन, सी. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डी. नॉर्मन बोरलॉग. याचं उत्तर आहे ए. डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन. INS विक्रम हे कोणत्या प्रकारचे युद्धनौका आहे? ए. विमानवाहू नौका, बी. पाणबुडी, सी. विध्वंसक, डी. फ्रिगेट. ए. विमानवाहू नौका. नोबेल पारितोषिक मिळालेले पहिले भारतीय कोण होते? ए. मदर टेरेसा, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. सी. व्ही. रमन, डी. हरगोविंद खुराना. बी. रवींद्रनाथ टागोर. सिमला करार कोणत्या वर्षी झाला? ए. 1945, बी. 1947, सी. 1971, डी. 1972. डी. 1972. मंगळयान हे मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेले भारताचे पहिले मोहिमेचे नाव काय? ए. मार्स ऑर्बिट मिशन, बी. चंद्रयान-1, सी. आदित्य L1, डी. गगनयान. ए. मार्स ऑर्बिटर मिशन.